हॅलो, नमस्कार सगळ्यांना। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा आपला दिवस छान आनंदाचे आणि सुखासमाधानाचे जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना। आज आपण मस्त कुरकुरीत पालक भाजी कशी बनवतात ते बघूया। रिमझिम पाऊस पडत आहे आणि त्यात गरमागरम पालक भाजी सगळ्यांनाच आवडते। चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मस्त हिरवीगार आणि ताजी ताजी पालकाची पान घेतलेली आहे। त्या आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मी अंदाजे घेतलेलं आहे। त्यात तिखट पावडर टाकून घेतलेला आहे, 1 चमचा हळद पावडर घेतलेली आहे टाकून घेतलेला आहे आणि जिरे पावडर पण टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। बाकी याच्यात काही टाकून नाही घेणार, थोडंसं हिंग टाकून घेणार आहे। हे हिंग टाकून घेते। थोडंसं ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायचं। हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं, जसं लागेल तसं बॅटर तयार करून घ्यायचं। सुरुवातीला एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून असं बेसन पीठ तयार करून घ्यायचं। आपल्याला असंच पाहिजे पालक भाजी करायला। आता शेगडीवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम होताच त्यात तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला पालक भाजी तळण्यासाठी। पालक एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पालकचे काही पान मोठे आहे, काही छोटे आहे, एकसारखे पान नाही आहे। पान मस्त बेसनमध्ये बुडून घ्यायचं अशा प्रकारे। तेल गरम झालं की त्याच्यात सोडून द्यायचं। या बेसन पिठात आपण इनो सोडा वगैरे काही टाकून घेतलेलं नाही, बिना सोड्याचं आपण पालक भाजी बनवणार आहोत। पालकचं मोठं पान असल्यामुळं सुरुवातीला मी एकच पान टाकून घेतलेलं आहे। नंतर तुम्ही कढईत जेवढं बसेल तेवढं तुम्ही टाकू शकता। खूप छान कुरकुरीत पालक भाजी तयार होतात, खूप टेस्टी झालेले होते। तुम्ही अशी पालक भाजी नक्की बनवून बघा, खूप टेस्टी पालक भाजी तयार होतात आणि सगळ्यांना पण आवडेल। आपलं पालक भाजी एकदम कुरकुरीत तळून झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सगळे पालक भाजी तळून घेऊ। मी तेलामध्ये 2 ते 3 पालक भाजी टाकून घेतलेली आहे। ते चांगल्यापैकी कुरकुरी होस तर आपण तळून घेऊ। दुसऱ्या साईडने पण चांगल्यापैकी तळून घेऊ। पालक बारीक चिरून ते बेसनमध्ये टाकून त्याची पण भजी खूप छान होतात। तुम्हाला वाटलं तर अख्ख्या पानाचे पण तुम्ही अशा प्रकारे भजी बनवू शकता। हे भजी खूप कुरकुरीत होतात। आपल्या पालक भाजीचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला त्यापेक्षाही टेस्टी लागतात। आपली सगळी पालक भाजी तळून झालेली आहे। तुम्ही अशी पालक भाजी नक्की बनवून बघा, खूप टेस्टी पालक भाजी तयार होते। एक पालक भाजी तुम्हाला तोडून दाखवते, खूप कुरकुरीत झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा।